People at the back, can you hear me? Okay, I'll be speaking in Marathi as well as English and Hindi. Okay? So, labor. एखादी पेशंट तुमच्याकडे लेबर म्हणून आली म्हणजे नक्की काय? आपण दोन टर्म्स यूज करतो डिलिव्हरीच्या पेशंटमध्ये. एक आहे डिलिव्हरी आणि एक आहे लेबर. तर डिलिव्हरी आणि लेबरमध्ये डिफरन्स आहे. दीज टू थिंग्स आर नॉट द सेम. पहिली गोष्ट, लेबर म्हणजे पेशंटला पेन सुरू झाले, पेशंट प्रोग्रेस झाली, त्याच्यानंतर तिची नॉर्मल झाली किंवा सीझर झाली ती वेगळी गोष्ट आहे, पण तिला पेन सुरू झाले म्हणजे ती लेबरमध्ये गेली. सो द डेफिनेशन ऑफ लेबर इज द सिरीज ऑफ इव्हेंट्स विच टेक प्लेस इन द फिमेल जेनायटल ट्रॅक्ट in an efforts to expel the viable products of conception out of the womb through the vagina into the outside world. तर पेशंटची नंतर सीझर झाली तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की लेबरची पेशंट झाली आणि लेबरने तिचं सीझर झालं. हां, बट द सेकंड थिंग इज डिलिव्हरी. डिलिव्हरी मीन्स एक्सपल्शन ऑर एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ वायबल फिटस. वायबल म्हणजे आफ्टर 37 वीक्स ऑफ जेस्टेशन. म्हणजे त्याला एबॉर्शनला आपण डिलिव्हरी म्हणू शकत नाही. टिल 28 वीक्स वी कॅनॉट से दॅट इट इज डिलिव्हरी. बिफोर 28 वीक्स वी हॅव टू से इट्स एबॉर्शन ऑर प्री टर्म लेबर. तर डिलिव्हरी म्हणजे इट कॅन बी वजायनल, इट कॅन बी ॲबडॉमिनल. इवन इफ इट इज वजायनल इट कॅन बी बाय वॅक्यूम ऑर बाय फोर्सेप्स. सो दीज टू टर्म्स आर डिफरंट. डिलिव्हरी म्हणजे नॉर्मल पण असू शकते आणि सिझेरियन डिलिव्हरी पण होऊ शकते. पण लेबर म्हणजे युजली दीज पेशंट्स दे गेट पेन्स अँड लेटर ऑन ॲज पर द सर्कमस्टान्सेस दे लँड अप इन नॉर्मल डिलिव्हरी ऑर दे कॅन बी टेकन फॉर सेक्शन. सो दीज टू थिंग्स आर डिफरंट. दिस इज द फर्स्ट पॉइंट. नाव व्हॉट इज नॉर्मल लेबर? नॉर्मल लेबर म्हणजे हा एक रेट्रोस्पेक्टिव्ह टर्म आहे. मी आत्ताच माझ्याकडे एक पेशंट आली तर मी म्हणू शकत नाही की ही पेशंट तर नॉर्मल लेबरमध्ये आहे. नो, इट इज अ रेट्रोस्पेक्टिव्ह टर्म. म्हणजे तिची डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही तिला लेबल करू शकता की ही नॉर्मल झाली आहे. हा लेबर नॉर्मल होतं, हा युटोशिया होतो. युटोशिया इज नॉर्मल लेबर. सो देर आर सम क्रायटेरिया विच वी discuss at the end of the delivery, and if the patient fits in these criteria we label that was a normal delivery. So the first thing is she should be at term, that is 37 completed weeks. If it is less than 37 weeks त्याला आपण प्रीटर्म म्हणतो, किंवा 41 च्या वरती असलं तर पोस्ट डेटेड किंवा प्रोलॉंग प्रेग्नन्सी म्हणतो. 37 to 41 वीक्सच्या दरम्यान पेशंट तुमच्याकडे आली म्हणजे ती टर्म झालेली आहे. दुसरी गोष्ट आहे की तिला जे पेन सुरू झाले ते आपोआप सुरू झाले. तुम्ही तिला इंड्यूस केलं नाही, तिला आपोआप कडा सुरू झाले. नो मॅटर इफ लेटर ऑन शी डज नॉट प्रोग्रेस, दॅट इज अ डिफरंट थिंग. बट स्पॉन्टेनियस इन ऑनसेट ॲट टर्म विदाउट अनड्यू प्रोलॉंगेशन. याच्यानंतर आपण ते डिस्कस करणार आहे की प्रोलॉंग लेबर कशाला म्हणतो आपण. मोर देन 18 आवर्स प्रायमरी पेशंटमध्ये झालं म्हणजे त्याला प्रोलॉंग लेबर म्हणतो. तर ते विदिन दॅट पिरियड ऑफ टाइम तिची प्रोग्रेस चांगली झाली पाहिजे. सो विदाउट अनड्यू प्रोलॉंगेशन, देन विथ वर्टेक्स प्रेझेंटेशन. वर्टेक्स म्हणजे हेड इज डाऊन, सिफॅलिक प्रेझेंटेशन. सर्व काही क्रायटेरिया फुलफिल्ड आहे. एव्हरीथिंग इज नॉर्मल. 38 वीक्स पेशंट इज कमिंग विथ पेन्स ऑर विथ लीकिंग, बट she is having a breech presentation or she is having a transverse lie. That is not called as normal labor. So any presentation apart from vertex will not be labeled as normal labor. Second thing, with aiding the delivery with minimal conditions or minimal criteria, minimal things which we use. Minimal aids of termination. Termination म्हणजे तुम्ही ऑक्सिटोसिन द्या तिला किंवा सर्व्हिप्राईम द्या नंतर ऑगमेंट करण्यासाठी, किंवा ऑक्सिटोसिनचा डोस वाढवला तर दॅट इज जस्ट मिनिमम यू आर डुईंग. बट इफ यू आर डुईंग फोर्सेप्स ऑर वॅक्यूम दॅट इज नॉट कन्सिडर्ड ॲज नॉर्मल लेबर. म्हणजे ते डेव्हिएट झाले नॉर्मल लेबरहून. ओके. अँड देन ॲट द एंड ऑफ द डिलिव्हरी मदर आणि बेबी दोघांची कंडिशन चांगली पाहिजे.
If mother is going in PPH, she is going in ICU, मदरला हिस्टेक्टॉमी लागली किंवा बेबीला NICU लागलं, ओके, फॉर ऑब्झर्वेशन इट इज ओके, just for observation. But if the baby is in NICU, baby is bad, we will not label it as normal labor. So these are the points which describe that the patient was in normal labor, and it is the term we label after the delivery. We cannot label it when the patient is coming to your OPD. So these are the basic definitions. I have already told about labor and delivery. Parturient आणि parturition. Parturient म्हणजे any patient who is in labor, we call her as parturient. It is a good practice even in your general practice when you use these medical terms. पेशंट पार्चुरियंट आहे, तुमच्या स्टाफला पण तुम्ही ते शिकू शकतात. पार्चुरियंट मीन्स एनी पेशंट इन लेबर इज कॉल्ड एज पार्चुरियंट, अँड पार्चुरिशन मीन्स द प्रोसेस ऑफ गिव्हिंग बर्थ. ॲक्टिव्ह लेबरमध्ये पेशंट गेली, प्रोग्रेस झाली, तुम्ही इंड्यूस केलं, तुम्ही ऑक्सिटोसिन दिलं, त्याच्यानंतर ती डिलिव्हर झाली, ती ही पूर्ण प्रोसेसला आपण डिलिव्हरी नेहमी म्हणू शकत नाही. यूज प्रॉपर टर्म्स. यू हॅव टू यूज द टर्म पार्चुरेशन. Any deviation from the normal definition of labor is called as abnormal labor or dystocia. Malposition, malpresentation, preterm labor, postdated labor, using forceps, vacuum, हे सर्व काही असलं किंवा प्रोलॉंग लेबर झालं खूप, तर त्याला पण आपण नॉर्मल, त्याची कंडिशन, त्याचा आउटकम काहीही असो, त्याला आपण नॉर्मल लेबर म्हणू शकत नाही, त्याला ॲबनॉर्मल लेबर म्हणावा लागणार, आणि वी यूज द टर्म डिस्टोशिया फॉर इट. सो दिस आय हॅव ऑलरेडी टोल्ड. 37 to 41 weeks is term pregnancy, less than 37 is preterm, and more than 42 weeks is post-dated pregnancy. So what are the causes? म्हणजे काय असं घडतं गर्भपिशवीत ज्याच्यामुळे लेबर पेन इनिशिएट होतात? आतापर्यंत रिसर्च जितकी झाली आहे त्यामध्ये एक्झॅक्टली कोणालाही कळलं नाही की व्हॉट इज द ट्रिगरिंग फॅक्टर विच कॉजेस लेबर पेन. समटाइम्स पेशंट डझंट गो इन लेबर टिल 42 weeks. Sometimes she goes in labor at 34 weeks, preterm labor. But there are some researches, there are some theories which scientists have found out, which point out that this can be a reason for the initiation of labor. तर एक आहे डिस्टेन्शन थेअरी किंवा मेकॅनिकल थेअरी. बेबी प्लॅसेंटा लायकर याच्या ग्रोथमुळे युट्रसवर स्ट्रेच पडतो, मायोमेट्रियम स्ट्रेच होतो, आणि त्याच्यामुळे एक सिग्नल जातो ब्रेनला, ऑक्सिटोसिन रिलीज होतं आणि पेशंट लँड्स अप इन लेबर. सेकंड इज एंडोक्राइन और हॉर्मोनल थेअरी. देर आर मेनी हॉर्मोन्स विच आर सिक्रेटेड before the onset of labor, and the triggering factor is in the fetus hypothalamus. fetusच्या hypothalamus म्हणजे CRH रिलीज होतो, त्याच्यानंतर पिट्युटरीहून ACTH, ॲडिनलहून कॉर्टिसॉल. हा कॉर्टिसॉल ब्लडने आईच्या ब्लडमध्ये येतो, त्यामध्ये इस्ट्रोजन रिलीज होतं. हा इस्ट्रोजन आईच्या ब्लडमध्ये ऑक्सिटोसिन रिलीज करतो, अँड देर आर मेनी ऑक्सिटोसिन रिसेप्टर्स ऑन द युटरस. The maximum amount of oxytocin receptor it is attained at the end, at the term pregnancy or just before the onset of labor. आणि दुसरी गोष्ट आहे की या रिसेप्टर्सची सेन्सिटिव्हिटी पण लेबरच्या आधी मॅक्सिमम असते. सेन्सिटिव्हिटी जास्त असली तर तो ऑक्सिटोसिन विल वर्क प्रॉपरली. सो दिस इज दॅट. अँड द सेकंड थिंग इज बिकॉज ऑफ द लेबर पेन्स देर आर प्रोस्टाग्लॅन्डिन्स जे आपण वापरतो सर्व्ही प्राईममध्ये, तुम्ही वापरत असणार प्रोस्टाग्लॅन्डिन E2 किंवा F2 अल्फा कार्बोप्रोस्ट. सो दीज हॉर्मोन्स आर रिलीज बाय द मेम्ब्रेन्स, ॲम्नियॉन, कोरियॉन किंवा प्लॅसेंटा, अँड दे विल ऑल्सो कॉज द इनिशिएशन ऑफ लेबर. सो दीज आर द कॉजेस ऑफ ऑनसेट ऑफ लेबर. फॉल्स लेबर. आता पेशंट तुमच्याकडे आली, युजली दिस हॅपन्स इन प्रायमी ग्रॅव्हिडा पेशंट हू इज प्रेग्नंट फॉर द फर्स्ट टाइम. पहिल्यांदा असते, तिला एक्सपिरियन्स नसतो, आणि थोडं पण काही असलं तर ती घरच्या लोकांना सांगते पोट दुखायला सुरू झालंय, कसं तरी वाटतंय, मला घेऊन चला. सो शी कम्स टू युअर OPD आणि तुम्ही तिला एक्झामिन करता. त्याला स्पुरियस लेबर पण म्हणतो आपण, फॉल्स लेबर किंवा फॉल्स पेन्स. तर युजली इट इज इन प्रायमी पेशंट्स. इट इज ऑलमोस्ट 1 to 2 weeks बिफोर द ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन्स. ओके.
and the cause is the stretching of cervix. आता बेबी खाली आला आहे, cervix is getting stretched and the neighboring nerves they are getting irritated. So that's why patient can feel की मला actual labor pains सुरू झाले आहे. But this is not the fact. She is not in actual labor. तर 2 to 3 weeks before the onset of true labor pains पेशंटचा प्री लेबर चालू होतो. त्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे लाइटनिंग होतं. पेशंट आपल्याला 7व्या महिन्यात म्हणते की मला बसता येत नाही, मला झोपता येत नाही, आय एम नॉट कम्फर्टेबल इन एनी पोझिशन. So usually this is in 7 to 8 months. But suddenly when she comes to your OPD, ती म्हणते आता मला बरं वाटते डॉक्टर. So what is the cause? It is because of lightening. Lightening म्हणजे पेशंटचं baby's presenting part, it goes into the true pelvis. The lower uterine segment is taken up. आणि ते आतमध्ये पेल्विसमध्ये गेलं तर जे कार्डिओ रेस्पिरेटरी एम्बॅरसमेंट आहे बिकॉज ऑफ प्रेसिंग ऑफ द ग्रॅव्हिड युट्रस ऑन द डायफ्रॅम, तर ते सिम्पटम्स रिलीव्ह होऊन जातात. तर पेशंटला अचानक बरं वाटतो. तर ही साईन एक फेवरेबल साईन आहे, ही एक वेलकम साईन आहे. इनडायरेक्टली तुम्ही गेस करू शकता की पेशंटचं बेबीचं हेड एंगेज होण्यासाठी सुरू झालं आहे. हेड फ्लोटिंग नाही होणार, हळूहळू तो एंगेज होणार. अँड इट रूल्स आउट CPD. Of course, second stage CPD is there. But then first stage CPD, we can say ki, okay, this patient has a more chance of going for a normal delivery because she has experienced lightening. तर तुमच्या OPD मध्ये लाइटनिंगचा स्पेसिफिकली विचारा की तुला आता बरं वाटते का. अँड ड्युरिंग दिस टाइम द युट्रस विच इज 36 weeks, it will come to 32 weeks. But the head will be engaged. So this is one is lightening. Second thing is there will be cervical changes. ती पेन म्हणून आली, तुम्ही PV केलं. PV मध्ये सर्विक्स सॉफ्ट असणार, आधी फर्म असतो, सॉफ्ट असणार, मऊ असणार. एक फिंगर गेली पाहिजे. सर्वायकल लेंथ बिकम्स लेस देन 1.5 सेंटीमीटर अँड इट इज इझिली डायलेटेबल. म्हणजे एक केलं तर 2 तर नाही होणार, पण ॲटलिस्ट वेन यू पुट 1 फिंगर इनसाइड इट विल बी स्ट्रेचेबल. सो दीज आर द सर्वायकल चेंजेस. अँड थर्ड इज फॉल्स लेबर पेन्स. आता फॉल्स लेबर पेन्स आणि ट्रू लेबर पेन्स आपण कसं डिफरन्शिएट करणार. फॉल्स लेबर पेन्स युजली इन प्रायमी दे आर डल, दे आर नॉट पेनफुल, म्हणजे पेशंट सहन करू शकते असं. अँड युजली इट इज इन द लोअर ॲबडॉमेन अँड इन द ग्रॉइन. ग्रॉइन मीन्स द एरिया वेअर द ॲबडॉमेन अँड अँड द थाय स्टार्स. तो ती तशी सांगणार, पण पाठ दुखतीये असं सांगणार नाही. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही एनेमा दिला किंवा सिडेटिव्स, कधी कधी आपण ट्रॅमेडॉल देतो किंवा रेस्ट दिला पेशंटला, तर शी विल हॅव रिलीफ, जे ट्रू लेबर पेन्समध्ये नाही होतो. अँड द सर्वायकल डायलेटेशन अँड इफेसमेंट चेंजेस दे आर नॉट देअर इन फॉल्स लेबर. सो इफ दिस इज देअर, इफ शी सेइंग देअर इज पेन, देअर इज नो हार्डनिंग ऑफ युट्रस, सर्विस सॉफ्ट आहे पण असं डायलेटेड नाही आहे, पेन्स कधीतरी आहे आणि ती रेस्ट केली तर ती बरी आहे, तर तुम्ही FHS बघून तिला घरी पाठवू शकता. तुम्ही तिला 4-5 days नंतर परत बोलवू शकता. ओके. ट्रू लेबर पेन्स they become increased in intensity. They are at regular intervals. Increase in intensity, duration, severity. आधी 3-4 तासाला कळा येत होते, आता 2 तासाला येते. After 6 hours it is after 1 hour, then half an hour. Then the severity it goes on increasing. आधी म्हणजे थोडं बरं वाटत होतं, आता सहनच होत नाहीये. आधी एक 5 सेकंडसाठीच होते 2-3, आता 10 सेकंडसाठी इट इज सस्टेन. सो दिस इज ट्रू लेबर पेन. शो, इफ द पेशंट इज पासिंग शो की मला थोडी ब्लिडिंग झाली, चिकट, दॅट इज अ सर्वायकल म्युकस प्लग विच इज लाईक अ बॅरियर अँड इट इज एक्सपेल्ड. when the true labor pain start, it is due to rupture of the capillaries at the cervix. पेशंट शो आला पेशंटला म्हणजे डेफिनेटली शी हॅज लँडेड अप इन ट्रू लेबर पेन्स. तिचं फॉल्स लेबरचं फेज संपलं आहे. इट्स प्रोग्रेसिव्ह डायलेटेशन ऑफ अँड इफेसमेंट ऑफ सर्विक्स. आता जो सॉफ्ट होतं सर्विक्स ते थोडं डायलेट व्हायला सुरू झालंय. 1 फिंगर लूजने 1.5, 2 फिंगर लूज असं, आणि थिननेस वाढते सर्विक्सची. द पार्ट जे आहे, जे आधी वरती होतं, हेड खाली खाली यायला सुरू जातं. दॅट इज कॉल्ड एज द डिसेंट ऑफ द प्रेझेंटिंग पार्ट. यू कॅन ऑल्सो फील द बॅग ऑफ मेम्ब्रेन्स.
जसं जसं पेन येतो ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन वेन यू डू द PV द मेम्ब्रेन्स दे विल बिकम टेन्स. समटाईम्स मेम्ब्रेन्स एकदम बाळाच्या प्रेझेंटिंग पार्टला डोक्याला एकदम वेल अप्लाइड असतं किंवा ऑलिगोहेड्रेमियोस असलं तर तुम्हाला बॅग ऑफ मेम्ब्रेन्स ॲप्रिशिएट नाही होणार. पण जर बॅग ऑफ मेम्ब्रेन्स टेन्स तुम्हाला ॲप्रिशिएट होत आहेत म्हणजे शी इज इन ट्रू लेबर पेन. अँड तुम्ही तिला सांगितलं आराम कर, ट्रॅमेडॉल घे, थोडंसं सिडेटिव्ह दिलं तरीही तिला रिलीफ होणार नाही. Maybe for 10-15 minutes later on she will say it has come back again. So these are the features of true labor pains. Stages of labor, we have 4 stages. First, second, third, fourth. First is called the cervical stage. It starts from the initiation of true labor pains till the full dilatation of the cervix. आणि ड्युरेशन असं म्हटलं तर रफली 12 hours in primary and 6 hours in multi. Second stage, full dilate झाली आहे पेशंट तेव्हापासून बेबीच्या डिलिव्हरीपर्यंत, प्लॅसेंटाच्या डिलिव्हरीपर्यंत नाही, बेबीच्या डिलिव्हरीपर्यंत. ओके, सो इट हॅज 2 फेजेस, प्रोपल्सिव्ह फेज अँड एक्सपल्सिव्ह. प्रोपल्सिव्ह म्हणजे डायलेटेड सर्विक्स आहे, युट्राईन कॉन्ट्रॅक्शन आहे आणि बेबीचा हेड डिसेंड होतोय है ना, हळूहळू डिसेंड होतोय तो. आणि एक्सपल्सिव्ह म्हणजे अचानक पेशंट बिअरिंग डाऊन सुरू करते, तर दॅट इज एक्सपल्सिव्ह फेज अँड इट एंड्स वेन द बेबी इज एक्सपेक्ट. ओके, and it is 2 hours, roughly 2 hours in primary and 30 minutes in multi. So असं 2 hours म्हणजे याचा अर्थ हे नाही आहे की आपल्याला 2 तासासाठी थांबायचंच आहे. देर आर मेनी थिंग्स विच यू हॅव टू डू. यू हॅव पार्टोग्राम, यू हॅव FHS, यू हॅव PV फाइंडिंग्स, यू हॅव टू गो बाय दॅट ऑल्सो. 2 तास म्हणजे 2 तास झाले नाही तेव्हापर्यंत मी थांबणारच आहे असं नाही आहे. तर पेशंटला कॅपोट जायला सुरू झालंय किंवा मदर एक्झॉस्ट झाली आहे किंवा FHS ड्रॉप होत आहे, तर यू हॅव टू स्टॉप अँड टेक अ डिसिजन. यू कॅनॉट लेट द सेकंड स्टेज टू एंड, अदरवाईज मदर अँड बेबी विल हॅव अ प्रॉब्लेम. सो बेबी डिलिव्हर झालं, सेकंड स्टेज इज ओव्हर. थर्ड स्टेज मीन्स आफ्टर बेबी डिलिव्हरी टिल द डिलिव्हरी ऑफ द आफ्टरवर्ड्स, that is the placenta and the membranes. Okay, and fourth stage is the stage of observation. 1 hour we observe both the mother's vitals and the baby. And third stage madhe usually it is 15 minutes, but now there will be one more lecture. If we do active management like giving methergine or oxytocin or controlled cord traction, so we have to curtail or shorten the time of third stage to 5 minutes. That is by WHO recommendation. That is good for the mother. If uterus doesn't land up in PPH, uterus gets retracted early. So the first stage events we have described is the dilatation of the cervix and effacement. Primary मध्ये आधी effacement होतो, नंतर dilatation. Effacement म्हणजे thinning of the cervix. Dilatation means dilatation of the cervix. But in multis it happens simultaneously. And there is formation of the lower uterine segment. All through the pregnancy, the upper and the lower uterine segment, they are separate. आपण डिलिनिएट करू शकत नाही, पण जेव्हा पेशंटला लेबर सुरू होतो किंवा टर्मच्या नंतर, ॲक्टिव्ह लेबरच्या नंतर लोअर युट्राईन सेगमेंट, तर दॅट इज फॉर्म्ड डिफरंटली, ॲनाटॉमिकली ऑल्सो अँड फंक्शनली ऑल्सो. सो अँड इट इज अ व्हेरी थिन पार्ट, इट इज अ पॅसिव्ह पार्ट, इट डझंट कॉन्ट्रॅक्ट, ओनली द अपर सेगमेंट विल कॉन्ट्रॅक्ट. इट विल बिकम सिलेंडर इन द सेकंड स्टेज. And this is the place where we take the incision for LSCS. This is the place, the low uterine segment, where the placenta is adherent in cases of placenta previa. दुसरी गोष्ट की हा रिट्रॅक्टाईल नसतो, तर या ठिकाणी जर प्लॅसेंटा adherent आहे किंवा प्लेस्ड आहे तर पेशंटला PPHचं जास्त रिस्क असतो. Second stage we have discussed about propulsion and expulsion. And third stage is of placental separation. So there are 2 types. Placenta कसं सेपरेट होतं, आता तुम्ही कधी डिलिव्हरी केली तर प्लॅसेंटाला एक्झामिन करायचं त्याच्या अंडर सरफेसला, तर तुम्हाला कळणार एक सेंट्रल सेपरेशन असतो आणि एक मार्जिनल. सेंट्रलला एक शूल्स म्हणतो आपण आणि मार्जिनलला डनकन्स. तर सेंट्रलमध्ये सायनसेस कमी असतात, तो ते अंडर सरफेस तुम्हाला थोडासा स्मूथ आणि क्लीन दिसणार, पण खूपच रॅग्ड असं दिसलं, दॅट मीन्स दॅट वॉज मार्जिनल सेपरेशन.
मार्जिनल सेपरेशनमध्ये तुम्ही PV करून बघायचं की काही बिट्स ऑफ मेम्ब्रेन्स, बिट्स ऑफ प्लासेंटा राहिले आहे की नाही, बिकॉज दॅट कॅन बी अ कॉज ऑफ फर्दर PPH और इन्फेक्शन इन फ्युचर. Prolonged labor means combined first and second stage of labor. If it is more than 18 hours, we label it as prolonged labor. Now, causes can be in the power, the passage or the passenger. Power means patient is not getting adequate contraction. That is called as uterine inertia. की मला कळ जसं यायचे किंवा आपल्याला वाटलं तिला जितके आले पाहिजे तितके येतच नाहीये. Infrequently they are coming irregularly, they are not lasting for long time. And so because of this the dilatation will not be proper आणि बेबी खाली येणार नाही. So this is the fault in the power, which is called as uterine inertia. Second is the fault in the passage म्हणजे pelvis. Pelvis जर contracted pelvis असलं किंवा android pelvis असतो कोणत्या पेशंटचा, it is very narrow pubic arch, narrow किंवा contracted pelvis especially in short statured females. किंवा तिथे काही ट्यूमर आहे, पेल्विक ट्यूमर विच इज अनडिटेक्टेड. सोनोग्राफीमध्ये कधीतरी ते दिसत नाही, देन लेटर ऑन वी हॅव टू सी दॅट कॅन बी अ पेल्विक ट्यूमर, दॅट कॅन बी अ कॉज ऑफ फॉल्ट इन द पॅसेज. अँड दिस इज ऑफ फर्स्ट स्टेज कॉजेस. अँड द फॉल्ट इन पॅसेंजर, पॅसेंजर मीन्स बेबी बिग आहे, ठीक आहे. बेबीचं प्रेझेंटेशनच वेगळं आहे. इट इज अ ब्रिज प्रेझेंटेशन, इट इज ट्रान्सवर्स लाईन, इट इज अ फेस प्रेझेंटेशन. तर तेव्हा हे प्रोलॉंग होणार लेबर. किंवा बेबीला काही कंजेनायटल एनॉमली आहे, नेक ट्यूमर आहे, हायड्रोकिफॅलिस आहे, जे मिस झालं बाय सोनोग्राफी. ओके. सेकंड स्टेज ऑल्सो सेम कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर्स आर देअर, फॉल्ट इन द पॉवर, द पॅसेज अँड द पॅसेंजर. पण सेकंड स्टेजमध्ये एक आहे की CPD, सेफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शन. आधी असं असायचं की पेशंट फुल डायलेटेड असली तरच आपण हे करायचं की आता पेशंट डिलिव्हर होत नाही. बट दीज डेज वी डोंट डू दॅट. ॲट 5 सेंटीमीटर वी शुड बी एबल टू डिसाइड वेदर दिस पेशंट विल लँड अप इन CPD or not. Prolonged latent phase time of latent phase means when the patient is not in active phase. When the cervix is less than 4 centimeter in diameter, it is 8 hours in primi and 4 hours in multi. Abnormal म्हणजे प्रायमीमध्ये more than 20 hours पेशंटला पेन होतोय, but there is no dilatation at all. 2 सेंटीमीटरच आहे ती आणि पेन्स आहे पण 2 सेंटीमीटरच आहे. She is not going till 4 centimeter. And in multi 14 hours. So that is the definition of prolonged latent phase. पण त्याला घाबरायचं काही कारण नाही आहे. We can just wait and watch with FHS monitoring. नो ॲक्टिव्ह इंटरव्हेन्शन इन लेटंट फेज. तिला रेस्ट द्या, तिचे FHS मॉनिटर करा, तिला तुम्ही अनेल्जेसिया देऊ शकता. लेटंट फेजमध्ये PRM करायची घाई करायची नाही, अदरवाईज शी विल लँड अप इन द लेबर विल स्टॉप, इट विल नॉट प्रोग्रेस ॲज एक्सपेक्टेड. सो द डिक्टम इज इन लेटंट फेज इवन इट इज प्रोलॉंग, मॉनिटर द बेबीज FHS and do expectant management. You have to be expectant, you have to wait and watch. And cesarean delivery is not indicated. आपल्याला बरंचदा वाटते की खूप टाइम झालं, पेन म्हणतीये ती, आता काही होतच नाहीये. And this is a very early stage to start oxytocin. We start it after she lands up in active labor. Correct. So घाई करायची नाही. Keep her in your hospital, in your room. Wait and watch. As far as the baby's FHs are okay, you don't have to worry. Prolonged first stage means protracted active phase. की सर्वायकल डायलेटेशन प्रायमीमध्ये लेस देन 1.2 सेंटीमीटर पर आवर आणि मल्टीमध्ये लेस देन 1.5 सेंटीमीटर पर आवर होतोय. वेन द पेशंट हॅज गॉन इन ॲक्टिव्ह लेबर म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, आयदर विथ द पॅसेज और पॉवर और पॅसेंजर. अँड याचे कॉज CPD, माल पोझिशन, जसं मी म्हटलं इनॲडिक्वेट कॉन्ट्रॅक्शन किंवा एपिड्युरल एनर्जेसियामध्ये हे प्रोलॉंग होऊन जातो. Secondly, rate of descent, if it is less than 1 centimeter per hour in a primi or less than 2 centimeter per hour in a multi in active phase, that also means that there is the prolonged first stage. There are arrest disorders, म्हणजे 2 तास झाले पेशंटचे PV फाइंडिंग्स तसेच आहे, ती आहे 5 सेंटीमीटर डायलेटेड, पण 2 तास झाले she is not dilating at all.
अँड शी इज नायदर डिसेंडिंग, डायलेट पण होत नाही आणि बेबीचं डिसेंट पण होत नाही, त्याला आपण अरेस्ट डिसऑर्डर म्हणतो आणि त्याचा मोस्ट कॉमन कॉज म्हणजे CPD. सेकंड स्टेज नॉर्मल मीन, दिस इज मीन. प्रायमरी इज 50 मिनिट्स अँड मल्टी इज 20 मिनिट्स. फुल डायलेटेशनच्या नंतर आपण असं 2-2, 3-3 तास ते म्हटलंय 2 hours. But this is mean. This time we don't wait for that much long because we are already giving pitocin to the patient. And abnormal म्हणजे more than 2 hours primary मध्ये असलं किंवा multi-मध्ये more than 1 hour. So it is prolonged second stage of labor. Again the most common cause is cephalopelvic disproportion. आणि protraction of descent again less than 1 centimeter per hour. कमी, याच्यापेक्षा कमी ते डिसेंट होतोय, हालतच नाहीये. Or less than 1.5 or less than 2 centimeter in a multi. And arrest of descent means there is no descent even for 2 hours. So this all can be charted properly in a partogram. Partogram, it's a graphical representation of the events after the patient goes in active labor. There is an alert zone, there is an active zone. And if there is zone 1, 2, 3, I'm sorry I don't have that chart. But if you do it in a simple graph paper which your children use it in the school, that green color, so you will be able to point out की आपल्याला डिसिजन कधी घ्यायचं आहे. ॲक्टिव्ह फेज पासून सुरू करायचं. They are available in the market or you can download it or take a printout from the net also. Partogram. It is a lost art, but it is the best thing to be followed at the PHC or RHC level when you have to decide whether the patient has to be referred or not. So last एक आहे obstructed labor. In spite of good uterine contractions, the progressive descent of presenting part is arrested due to mechanical obstruction. So this can be because of big baby, all-mark presentation or CPD. Thank you. Any questions you can ask me? मला एक शंका होती की मेम्ब्रेन कधी रप्चर केलं पाहिजे, किती फिंगर डायलेटेशन? ओके, पेशंट शुड गो इन ॲक्टिव्ह लेबर. ॲक्टिव्ह लेबर म्हणजे 3 to 4 सेंटीमीटर आपण म्हणतो ना, तर तेव्हा मेम्ब्रेन रप्चर केलं पाहिजे. सपोज हा एक क्रायटेरिया आहे. सेकंडली पेशंटला लेबर होतोय, पेन्स आहे, मेम्ब्रेन्स आपोआप रप्चर नाही झाले, पण FHS मध्ये तुम्हाला डाऊट आहे की हे कमी आहे, FHS तिचे 110, 900 किंवा 120च्या खाली आहे, पण मेम्ब्रेन्स रप्चर झाले नाही अँड यू हॅव अ डाऊट दॅट पेशंट बेबीने मिकोनियम पास केलं आहे. सो फॉर दॅट यू हॅव टू रप्चर द मेम्ब्रेन्स. आणखी एक शंका होती, मेम्ब्रेन रप्चर केल्यानंतर बऱ्याच वेळा कॅपुट होतं, मग ते कसं टाळायचं किंवा कसं डिसिजन घ्यायचं? कॅपुट होतं, हां, अर्ली रप्चर झालं 4-5 फिंगरला जरी केलं तर हां, आपण प्रीटर्म लेबरमध्ये किंवा खूप लवकर, जसं मी सांगितलं आहे की प्री लेबरमध्ये 2 फिंगर लूज पेशंट आहे, तुम्ही तेव्हा मेम्ब्रेन्स रप्चर केले तर खूप कमी चान्सेस आहे की लेबर प्रोग्रेस होणार. आणि जर कॅपुट होतोय, कॅपुट विल बी इन द सेकंड स्टेज मोस्टली, तर कॅपुट इज नथिंग टू वरी मच ॲज फार एज द डायलेटेशन अँड द डिसेंट अँड FHS आर ओके. खूप पेशंटला कॅपुट होतो ना, दॅट इज जस्ट डिपिक्टिंग और रिफ्लेक्टिंग दॅट बेबी वॉज इन दिस पोझिशन फॉर स्लाइटली लॉंगर टाइम. तर कॅपुट आहे पण बाकीचं ठीक आहे, तुमच्या पार्टोग्रामला बरोबर होतोय, तर यू कॅन स्टील वेट विदिन द टाइम पिरियड अँड यू कॅन डिलिव्हर हर. कॅपुटमुळे कधी कधी काय होतं, डिलिव्हरी लवकर होत नाही किंवा ऑब्स्ट्रक्ट नाही, इट इज नॉट लाईक दॅट. दॅट इज कॉल्ड एज मोल्डिंग. कॅपुट सक्सिडेनम इज नॉर्मल, बट इट इज अ साईन की हो की नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ बेबी एकच पोझिशनमध्ये आहे, थोडंसं प्रोलॉंग जास्त आहे, पण त्यामुळे डिलिव्हरी उशीर होतीये म्हणजे पेशंट इज लँडिंग ऑन पेन CPD, सेफॅलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन. तर तुम्ही एक अर्धा तास बघू शकतात जसं मी सांगितलंय, आणि तेव्हा पण काही इफेक्ट नाही झालं तर यू कॅन टेक द पेशंट फॉर अ सेक्शन. आणि मेम्ब्रेन रप्चर करण्यासाठी आर्टरी किंवा काही नाही. समटाईम्स खूपच टेन्स असले तर ते बोटानेच रप्चर होऊन जातात. अदरवाईज आर्टरी जंटली or there is a Cocker's forceps. It is more less traumatic. So you can rupture it, and usually you should rupture it when the patient is having contraction. कारण जेव्हा रिलॅक्सेशन असतो तर मेम्ब्रेन्स वेल अप्लाइड असतात हेडवर, तर इट्स व्हेरी डिफिकल्ट
तुम्हाला कळणार पण नाही की मेम्ब्रेन्स कुठे आहे. तर जेव्हा तिला पेन आलं, PV करा विथ ग्लव्ड हँड्स. Put one finger, one hand, you just otherwise directly you can insert with the cockers, hold it and just take a small nick and that is enough. दुसरी गोष्ट, जर पेशंटला IUG or ऑलिगो आहे तर अशा पण पेशंटला आम्ही सांगतो की थोडं लवकर ॲम्निओटॉमी करा. ॲम्निओटॉमी म्हणजे PRO, मेम्ब्रेन स्ट्रक्चर तुम्ही जे म्हटलं. म्हणजे असे पेशंट्स रिस्क असतात डिस्ट्रेसमध्ये जाण्यासाठी. स्पेशली लायकर ज्यांचं कमी आहे, ऑलिगोहेड्रेमियोस, त्यांचं लायकर काहीच नसतो. आपल्याला कळणार कसं की फिटल डिस्ट्रेस झालाय किंवा मिकोनियम पास झालाय. तर सिव्हिअर PIH पेशंट आहे किंवा इंडक्शन केलं आपण आणि पेशंटचे PV फाइंडिंग जसे पाहिजे तसे नाही आहे, पेन्स आहे, तर तेव्हा इन सम सिलेक्टेड केसेस यू कॅन डू अन अर्ली रप्चर ऑफ मेम्ब्रेन्स ॲट 2.5 to 3, बट डोंट डू इट व्हेरी अर्ली. That puts the patient to risk of PROM. We don't know how long she is going to take for delivery. Chorioamnionitis, and baby again will be exposed to infection. Thank you so much. लिकिंगचा पेशंट आहे हां, लिकिंग समजा घरी झालेले, बरं. नंतर किती वेळेपर्यंत वेट करू शकतो? वेट करू शकतो, ठीक आहे. तर इट डिपेंड्स ऑन द PV फाइंडिंग्स. ओके, 3 सेंटीमीटर डायलेटेड आहे, पेशंटला लिकिंग सुरू झाली. आता असं डिक्टम आहे की पेशंट जर तुमच्याकडे रात्री आली तर अर्ली मॉर्निंग सनराईजच्या आधी तिला तुमच्या डोक्यात पाहिजे, यू कॅन शुड बी एबल टू मेक अ डिसिजन दॅट शी इज गोइंग टू डिलिव्हर नॉर्मली or she is not going to deliver normally, or I will say ki 12 hours is fine. You can wait for 12 hours if the FHS are good. नाही, आमच्या पेडिफेरीला प्रॅक्टिस करतो ना, अशा अनुभवात लिकिंगचं पेशंट काही वेळेस घरी जातं. म्हणजे आम्ही तर यू हॅव टू आस्क, तुम्हाला विचारायला पाहिजे की एक्झॅक्टली कधीपासून सुरू झाले. समटाइम्स ते शोलच लिकिंग म्हणतात है ना. ऍक्च्युअल लिकिंग मॅडम ओळखायला येते ना, लिकिंगचं पेशंट आहे ते घरी जातं आणि काही वेळेस 12 आवर्स नंतर किंवा 24 आवर्स नंतर लेबर होतं. आयडियली स्पीकिंग, वन्स द पेशंट इज हॅव्हिंग लिकिंग यू शुड नॉट सेंड देम होम. हां, पण ते पेरिफेरीचे पेशंट, हां, तर ते तुमची जबाबदारी आहे की त्यांना सांगायचं की ठीक आहे आपण थांबू. त्यांचं कसं असतं की आता लिकिंग झाली, ॲडमिट करून काहीतरी सिझर करणार. सो यू हॅव टू टेक दम इन कॉन्फिडन्स, स्टे हिअर, वी विल मॉनिटर आणि कळा वाढल्यानंतर आम्ही डिसिजन घेऊ. लिकिंग एकदा सुरू झाली म्हणजे मदर अँड बेबी आर एट रिस्क फॉर इन्फेक्शन. व्यवस्थित प्रोग्रेस होत असेल तर म्हणजे वेट करू शकतो बेबी. हां, वी कॅन वेट फॉर 12 hours. आणि युजली लिकिंग सुरू झाली म्हणजे आपण एक 3 सेंटीमीटरच्या वरती असलं किंवा 2.5 पण असलं तर पिटोसिन आपण स्टार्ट करायचं, हेड थोडंसं खाली आलं तर. सो दे प्रोग्रेस प्रॉपरली गिविंग इंजेक्शन, अँटीबायोटिक्स अलॉंग विथ. यू हॅव टू गिव्ह अलॉंग विथ अँटीबायोटिक्स. ॲट दी 6 hours लिकिंग झाली तर तुम्ही अँटीबायोटिक देऊन टाकायचं त्यांना, टॅक्झिम किंवा जे काही असेल, 1 shot ऑफ इंजेक्टेबल टॅक्झिम यू कॅन गिव्ह. या हॅलो मॅडम. या पेशंट 2-3 फिंगर डायलिटेशनमध्ये जर असेल तर आपण डायलिटेशनसाठी इंजेक्शन एपिडोसिन किंवा डोटावेरिन असं कधी चालू करू शकतो आणि किती वेळानंतर परत रिपीट करू शकतो, आणि ऑक्सिटेशन कोणत्या कंडिशनला द्यायला हवं? ओके, अच्छा, शी इज देअर. 2 to 3 centimeter patient is dilated, and when to give epidosin you are saying. In my practice I give epidosin after 3 centimeter. Sometimes if you give epidosin patients don't progress, so let the patient going active labor आणि ते ऑगमेंट करण्यासाठी तुम्ही ड्रोटावेरिन, एपिडोसिन 1 ampoule, कोणी 2 ampoule देतात आफ्टर एव्हरी हाफ एन आवर अँड गिव्ह इट फॉर मॅक्सिमम ऑफ 4 doses. आफ्टर दॅट त्याचा इतका इफेक्ट नाही. म्हणजे आता तिला 6 तास लागत आहेत तर प्रत्येक अर्धा तासाला देण्यात काही अर्थ नाही. ओके, आणि ऑक्सिटोसिन कधी चालू करायचं? पाडन, ऑक्सिटोसिन किती दिलं पाहिजे, कधी कुठल्या कंडिशनला चालू करायचं? 2-3 आता तुम्ही सांगितलं 3 फिंगर डायलिटेशन. 2.5 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आहे, तुम्हाला मल्टी पेशंट आहे आणि तिला लिकिंग सुरू झाली आहे तर तुम्ही देऊ शकता पिटोसिन 2.5 युनिट स्टार्ट करू शकता. पण प्रायमरीमध्ये लेट हर गो इन ॲक्टिव्ह लेबर, let the head get applied properly to the cervix and then start pitocin. Sometimes we start pitocin and then rupture the membranes when contraction वाढल्यानंतर, कारण ते membranes bulge होतात तेव्हा that is a good time. Otherwise if she is not getting pain, she is already leaking, she is 3 centimeter,
you don't know how long she is going to take, then you can start Pitocin 5 units at rate of 6 to 8 drops per minute at 3 centimeter dilatation also. Epidocin routine usually is for effacement. Okay, तर इफेसमेंटचं कमीत कमी 60 to 70% इफेसमेंटच्या नंतर द्यायचं. प्रायमरीमध्ये इफेसमेंट लवकरच होतो. सो यू कॅन स्टार्ट इट ॲट 3-4 सेंटीमीटर. इफेसमेंट तुमचं 60-70% वाटलं तर तुम्ही एपिडोसिन द्यायला सुरू करू शकता. दॅट इज टू बी गिवन IV. I give it IV and Pitocin has to be given in drip.